नमस्कार, स्वागत आहे आपल्या संगीता सुमी किचन मध्ये। आज आपण कांदा कसा साठवून ठेवायचा ते पाहणार आहोत। कारण की काय होतं, कांदा आपण पावसामध्ये जास्त भरला जातो आणि खराब होतो किंवा स्वस्त असतो त्यावेळेस आपण जास्त साठा करून ठेवतो आणि त्यानंतर मग कांदा हळूहळू खराब व्हायला लागतो। तर त्यासाठी आपण कांदा कसा साठवून ठेवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी आता इथं मी 2 किलो कांदे घेतलेले आहेत आणि ते सोलून घेतलेले। त्यानंतर एका टपामध्ये पाणी घेतलेले आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि हा कांदा काय आहे, आपण जेव्हा एक्स्ट्रा कांदा आपल्याकडे जमा असतो तर आपण थोडासा कांदा असा बनवून ठेवला तर आपल्याला वेळेला हा उपयोगी पडतो आणि ते मसाल्यामध्ये किंवा आपण बिर्याणी करतो तर त्या बिर्याणीसाठी ही तळून हा कांदा वापरू शकतो। आणि हा फ्रीज मध्ये ठेवला तसाही ठेवला तरी लागतो चांगला सुकल्यानंतर, किंवा मग आपण फ्रीज मध्ये हा बॉटल भरून ठेवू शकतो आणि तो आपल्याला इमर्जन्सीला जेव्हा कांदे महाग होतात त्यावेळेस आपण हा कांदा वापरू शकतो। आणखीन एका प्रकारे मी कांदा साठवून कसा ठेवायचा आहे तोही दाखवणार आहे, तर त्याची रेसिपी लवकरच येईल। तर आता आपण हा कांदा आहे तो असा उभा उभा कापून घ्यायचा आहे आणि सगळा मी कांदा आता चिरून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीनं। त्यानंतर आपण काय करायचंय, हा कांदा थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। आपण भजीला कशा करतो त्या पद्धतीनं। आणि त्यानंतर मी एका परातीमध्ये पाणी घेतलेलं, त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये हा कांदा आता आपण भिजवून ठेवायचा आहे। एक 2-3 तासासाठी भिजत ठेवायचा आहे। त्यामुळे काय होतं, मीठ असतं ते कांदा शोषून घेतो आणि आपला कांदा सुकल्यानंतर किंवा खूप दिवस राहिल्यानंतर काळा पडत नाही। त्यासाठी मी आता मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं कमीत कमी 1 ते 2 तास आणि त्याच्यानंतर मी आता काढून घेत आहे। चाळणीवरती आपण हे काढून घ्यायचे, त्यामुळे ते एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल आणि कांदा हा कोरडा व्हायला मदत होईल। त्यानंतर असंच मी हा कांदा काढून घेतलेला आहे आणि लेयर्स पूर्ण मोकळ्या झालेल्या आहेत। कांदा जरा पाण्यात भिजवल्यामुळे सॉफ्ट होतो आणि मीठ ऑब्झर्व करून घेतं ते। त्यानंतर मी टेरेसवरती उन्हामध्ये कागद टाकलेला आहे आणि त्यावरती हा कांदा एकदम बारीक असा पसरवून घ्यायचा आहे। जेवढा होईल तेवढा तुटक तुटक पसरवायचा आहे। त्यानंतर तो सुकल्यानंतर खूप कमी होतो। आता तुम्ही बघू शकता हा 2 किलोचा आहे तर तो सुकल्यानंतर किती कमी होऊ शकतो। आता हा दुसरा दिवस आहे बघा, पहिल्या दिवशी मी वाळून घेतलेला आहे, हा दुसरा दिवस आहे। अजूनही कांदा सॉफ्ट आहे कारण की आता काय ऊन जास्त नाही, आभाळ येते त्यामुळे। आता आज मी हा 3रा दिवस टाकलेला आहे। आज हा कांदा पूर्ण सुकून निघेल संध्याकाळपर्यंत आणि असाच मी आता हा सुकून घेतलेला आहे। बघा आता अशा पद्धतीने कांदा एकदम व्यवस्थित मी सुकून घेतलेला आहे। बघा आता कांदा एकदम कुरकुरीत असा झालेला आहे आणि आता हा कांदा आहे तो तुम्ही बिलिस्ता म्हणून किंवा बिर्याणीसाठी वापरू शकता, मसाल्यासाठी वापरू शकता, कोणत्याही कामासाठी हा यूज होऊन जातो आणि भरपूर काळ हा टिकला जातो। फ्रीज मध्ये पण तुम्ही बॉटल भरून ठेवू शकता। अशा पद्धतीने आता मी हा कमीत कमी अर्धा किलो कांदा झालेला असेल, म्हणजे 2 किलोचा। आता मी हा एका बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे आणि त्याचं झाकण बंद करून ते आपण फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे। हा खूप उपयोगी पडतो। अशा पद्धतीने नक्की कांदा तुम्ही बनवून बघा। बघा आता आपण थोडासा तळून घेऊया, कारण मी जास्त तळून दाखवणार नाही, मला तळलेला कांदा आता लागणार नाही, त्यामुळे मी फक्त दाखवते की कांदा कसा तळून घेईल। तुम्हाला जर बिर्याणीसाठी हवा असेल तो कमी तळायचा आहे, मसाल्यासाठी पाहिजे असेल तर थोडा जास्त तळायचा आहे, पण एकदम झटपट तळला जातो। 1-2 मिनिटाच्या आत हा कांदा तयार होतो, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही। पाणी मोरून गेलेलं असतं त्याच्यामधलं, त्यामुळे बघा अशा पद्धतीने कांदा तळून निघतो आणि तो तुम्ही कशासाठीही यूज करू शकता। चला तर मग पटकन ही रेसिपी आवडली असली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत राहील। आपली दुसरी रेसिपी बघायला विसरू नका। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।